नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणितातील मूलभूत क्रिया समजावून घेणार आहोत. बेसिक कन्सेप्ट्स ऑफ मॅथ. सगळ्यात त्यातला महत्त्वाचा आणि मूलभूत टॉपिक म्हणजे इंटिजर्स. तर आज आपण इंटिजर बद्दल अधिक माहिती घेऊया. पूर्णांक संख्येची बेरीज, ॲडिशन ऑफ इंटिजर्स. आधी आपण इंटिजर्स म्हणजे काय हे समजावून घेऊया. इंटिजर्स म्हणजे an integer is a number of zero, positive numbers and negative numbers. पूर्णांक संख्या म्हणजे शून्य, धनसंख्या आणि ऋण संख्यांचा समूह होय. इथे बघा, तुम्हाला मी एक आकृती दाखवली आहे. याच्यामध्ये पूर्णांक संख्या आहेत सगळ्या. पॉझिटिव्ह नंबर्स, झिरो, निगेटिव्ह नंबर्स. म्हणजे आपली जी संख्या रेषा असते त्यात मध्ये शून्य असतो, डाव्या बाजूला ऋण संख्या आणि उजव्या बाजूला धनसंख्या. त्या तिन्ही मिळून आपले इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्या तयार होतात. पूर्णांक संख्या म्हणजे ज्याला चिन्ह आहे किंवा नाहीये. प्रत्येक संख्येला चिन्ह असतं. चिन्ह ह्या त्या संख्येच्या ह्या बाजूला म्हणजे आपल्या हाताच्या डाव्या बाजूला. आपण पुस्तकाकडे असे तोंड करून बसलो की आपल्या डाव्या बाजूला संख्या अशी दिसते उभी, 1. या 1चं चिन्ह ह्या साईडला म्हणजे आपल्या हाताच्या डाव्या बाजूला असतं. तर याचं चिन्ह आहे धन 1, धन 2, धन 3, +1, +2, +3. तसं याचं चिन्ह आहे ऋण 1, ऋण 2, ऋण 3, -1, -2, -3. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे शून्याला कोणतंही चिन्ह नसतं. तर आज या पानावर आपण इंटिजर्स कशाला म्हणतात हे समजावून घेतलं आहे. तर आज आपला व्हिडिओचा टॉपिक आहे की आपल्याला इंटिजर्सची बेरीज करायची, पूर्णांक संख्येची बेरीज. पूर्णांक संख्येची बेरीज करतानाचा नियम पहिला. जेव्हा दोन धनसंख्यांची बेरीज असते तेव्हा त्याची बेरीज होऊन चिन्ह धनसंख्याच येते. उदाहरणार्थ 4 + 3 = 7, 3 + 2 = 5 आणि 4 + 5 = 9. जेव्हा दोन धनपूर्णांकाची बेरीज असते तेव्हा त्याची बेरीज होऊन चिन्ह धनसंख्याच येते. आता हाच नियम आपण इंग्रजीमध्ये बघणार आहोत. रूल 1. पॉझिटिव्ह नंबर इज ॲडेड विथ अनदर पॉझिटिव्ह नंबर, देन ऑपरेशन विल हेल्ड ॲडिशन अँड द साइन विल अपीयर पॉझिटिव्ह. एक्झाम्पल, ॲड +4 + +3 = 7. 3 + 2 = 5. 5 + 4 + 5 = 9. When we add two positive integers, then they get added and the sign will appear positive number, means bigger number also. पूर्णांक संख्येची बेरीज करण्याचा नियम दुसरा. जेव्हा दोन्ही संख्यांची चिन्ह ऋण असतील म्हणजे जेव्हा आपण ऋण पूर्णांकाची बेरीज करतो तेव्हा क्रिया बेरीज होते आणि चिन्ह ऋण संख्येचे येतं. उदाहरणार्थ ऋण 5 + ऋण 3 = ऋण 8, ऋण 2 + ऋण 1 = ऋण 3, ऋण 3 + ऋण 4 = ऋण 7. जेव्हा दोन ऋण पूर्णांकाची बेरीज असते तेव्हा त्यांची बेरीज होऊन चिन्ह ऋण संख्येचेच येते. म्हणजे दोन निगेटिव्ह संख्या जेव्हा आपण ऍड करतो तेव्हा त्याचं ऍडिशन होऊन साइन निगेटिव्ह येतं. दिस रूल विल सी दिस रूल इन इंग्लिश. रूल 2. when two negative integers are added, then operation is held addition and the sign will appear negative. Example, -5 + -3 = -8. -2 + -1 = -3. -3 + -4 = -7. When we add two negative integers, then they get added and sign will appear of negative sign. पूर्णांक संख्येची बेरीज करताना नियम 3 व 4 हे आपण एकत्र लिहिलेत, कारण याच्यामध्ये
आपण एक धनपूर्णांक व ऋणपूर्णांक किंवा उलट ऋणपूर्णांक व धनपूर्णांकाची बेरीज करणार असतो तेव्हा नेहमी वजाबाकी होते व चिन्ह मोठ्या संख्येचे येते. उदाहरणार्थ -9 अधिक 4 बरोबर -5. इथे वजाबाकी झाली, 9तून 4 गेले 5 आलं, उत्तर 5 आलं, परंतु चिन्ह जे मोठ्या संख्येचं आहे, 9 मोठी संख्या आहे, चिन्हाचा विचार न करता 9 ही मोठी संख्या आहे म्हणून 9चं चिन्ह आलं -5. दुसरं उदाहरण 2 अधिक -1 वजाबाकी झाली, 2 मधून 1 गेला आणि उत्तर धन 1 आलं, चिन्ह मोठ्या संख्येचं. उदाहरण तिसरं 3 अधिक -5 बरोबर -2 वजाबाकी झाली आणि चिन्ह -5चं म्हणजेच -2 आलं. -6 अधिक 2 याची पण वजाबाकी झाली, 6तनं 2 गेले आणि चिन्ह मोठ्या संख्येचं आलं. जेव्हा एक धनसंख्या किंवा एक ऋणसंख्या किंवा या उलट संख्येची म्हणजे एक ऋण आणि एक धन संख्येची बेरीज असते तेव्हा वजाबाकीच होते आणि चिन्ह मोठ्या संख्येचे द्यावे लागते. आता हाच नियम आपण इंग्रजीमध्ये बघणार आहोत. रूल 3 and 4 are combined because one positive integer and one negative integer and vice versa, one negative integer and one positive integer get added, then operation will held subtraction and the sign of answer is get the sign of bigger integer. Example, -9 plus 4 is equal to -5. Here subtraction will happen and sign of bigger number is given to the 5. Second example, +2 plus -1 subtraction will done, 2 minus 1 is 1 and sign will appear of +2. So answer is +1. Add 3 plus less 5 subtraction झाली -2 आणि साइन बिगर नंबरची म्हणजे -5 ची आली. When we add one positive and one negative integer and vice versa means one negative and one positive integer, then they get subtracted and sign of bigger number is appeared to the answer. पूर्णांक संख्येची बेरीज करताना या तक्त्याचा आपण उपयोग करू शकतो. या तक्त्यामध्ये आपण चारही नियम एका तक्त्यात बसवलेले आहे. 2 धनपूर्णांक असतील तर बेरीज होते, चिन्ह बेरजेचे म्हणजे धन येते. 2 ऋणपूर्णांक असतील तरीही बेरीज होते आणि चिन्ह ऋणसंख्येचे येते. 1 धनपूर्णांक 1 ऋणपूर्णांक किंवा 1 ऋणपूर्णांक 1 धनपूर्णांक असेल तर वजाबाकीच होते आणि चिन्ह मोठ्या संख्येचे येते. इथे काही उदाहरणे देखील दिलेली आहेत. We'll see this rule. When two positive integers get added, then operation will held addition and the sign will appear positive sign. When two negative integers get added, then operation held is addition and sign will appear negative sign. When one positive and one negative integer and vice versa means one negative and one positive integer get added, then subtraction happen and sign will appear of bigger number. These are some example. Thank you.